नमस्कार मंडळी, मी अनिरुद्ध सावंत आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण काजूच्या बागेत आलेलो आहोत। त्यामुळे बघा, आज आपण काजूची उसळ ही रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत। बघा, आपल्या पाठीमागे सर्व असे मस्तपैकी काजू लागलेत बागेमध्ये। तर आता आपण काजू काढून घेऊया। हे बघा मंडळी, आपण बागेतून ओले काजू घेऊन आलेलो आहोत। हे आता आपण कापून घेऊया। हाताला तेल लावून असे हे काजू कापून घ्यायचे। तेल जर नाही लावलं तर हाताला जखम होते। आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा। आता आपले काजू कापून झालेले आहेत, त्यातला आपण गर काढून घेऊया। चाकूने किंवा काठीने असा गर काढून घ्यायचा। हे बघा, आता आपले सगळे गर काढून झालेले आहेत। आता हे आपण गरम पाणी ठेवलेले आहे, त्यामध्ये हे गर सगळे टाकणार आहोत। कारण त्याला चीक खूप असतो, तो चीक सगळा पाण्यामध्ये उतरला जातो। हे बघा, पाण्यामध्ये चीक उतरला आहे। आता आपण ते पाण्यामधून गाळून घेऊया। गाळून झालं की त्याचं आपलं टरफल असते काजूला, ते टरफल काढून घेऊया। हे बघा, ह्या टाईपमध्ये आता टरफल काढून झालेले आहेत। आपण भाजी करूया। आता या कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं, हिंग, कढीपत्ता, ठेचलेला लसूण चांगला परतला का त्यामुळे आपण कांदा घालूया। कांदा पण असा भाजून झाला का त्यामुळे टोमॅटो घालूया। कांदा आणि टोमॅटो असं परतून घ्यायचं। त्यानंतर मसाले, हळद, मिरची पावडर आणि घरगुती मसाले पण असे एकत्र करून परतून घ्यायचे। त्यानंतर आपण काजू घालूया। काजू पण परतून झाले तर त्यामुळे कांदा खोबऱ्याचा मसाला घालूया। आता आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, हे चांगलं मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी घालायचं। मी 2 वाटी पाणी घातलेलं आहे, तुम्ही कमी जास्त पण करू शकता। चवीनुसार मीठ। आता झाकण ठेवूया आपण 3 मिनिटासाठी। 3 ते 4 मिनिटं लागतात शिजायला। आता आपली भाजी शिजलेली आहे। चेक करताना एक असा काजू घ्यायचा आणि तो दाबून बघायचा। असा फुटला की ही भाजी शिजलेली आहे। तर आता कोथिंबीर वरून घालूया आणि आपण भाजी आता सर्व करून घेऊया। खूप अशी छान कोकणी पद्धतीची ही रेसिपी आहे। व्हिडिओ बघा आणि घरी नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन नक्की प्रेस करा। खूप छान अशी काजूची उसळ ही रेसिपी आहे। टेस्टला पण खूप छान लागते, घरी नक्की ट्राय करा।